छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी ओले मुळ भेदी खडकाचे अंग ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी नव्हे से काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी दोरे चिरा कापे पडला काचनी अभ्यास सेवनी विष पडे नव्हे से काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी तुका म्हणे कैसा बैसण्यासी ठाव तुका म्हणे कैसा बैसण्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी नव्हे से काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी विठाला विठाला ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी नव्हे से काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी महायुग पीठे भीमरत्यम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंची या ते नमस्कार होणे आता रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासे अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठाला विठाला ओले मुळ भीती खडकाचे अंग ओले मुळ भीती खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी नव्हे से काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा प्रयत्नवाद सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला सालाबाद प्रमाणात चालत असलेला हा वयवर्ष 57 वर्षात पदार्पण केलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह
श्री क्षेत्र बोपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. अतिशय उत्साहामध्ये पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा वॉटरप्रूफ मंडप देऊन भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 57 वर्षापासून आपण करत आहोत. तसं पाहायला गेलं तर या गावानं मागाशीच राहुल भाऊ मला जेवताना सांगत होते, आमच्या गावात असे मोठमोठे महाराज आल्यान गेले कीर्तन करून. अनेक महाराज पाहिलेत तुम्ही, अनेक महाराज ऐकलेली तुम्ही, उत्तम कसलेले श्रोते आहात. इथला श्रोता हा प्रगल्भ आहे, कसलेला आहे याची जाण आणि भान ठेवून प्रयत्नवादाचा अभंग मुद्दामच घेतला, थोडा दुर्लक्षित राहिलेला अभंग. जसा अखंड हरिनाम सप्ताह मोठा आहे तसं इथं कलाकार सुद्धा सर्व मोठी आहेत. आणि यामध्ये महाराष्ट्रातलं फार मोठं नाव, ज्यांना नाव माहीत नाही असे कीर्तनकारही नाहीत आणि कलाकार मंडळी नाही, असे आदरणीय परमपूजनीय भगुरे गुरुजी सोबतच साथ करण्यासाठी अगदी त्या तोलामोलाचं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. म्हणून आमचे मुकुंद महाराज, ज्यांचा विकास महाराष्ट्रानं पाहिलाय, असे विकास महाराज आणि भगुरे गुरुजींचे चिरंजीव. बरोबर आहे ना? नाव पद्मनाभ. पद्म, काय नाव! वा वा वा, जोरदार टाळ्या एकदा महाराजांसाठी. विनेकरी बाबा, आणि ज्यांच्या साऊंड सिस्टीमचं नाव फक्त नगरमध्येच नाही, नाशिकमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये आहे. नाव जय अंबिका. बरोबर आहे ना? ऐकूनही नाव खूप बुवा तुमचं. आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला, मनापासून धन्यवाद. हे कीर्तनकाराचा प्राण आहे. गुरुजी दिवसभर बोलून इकडं आलो, हळू. अय बाबा, काय झालं? नाही, ते मंडप पडला आज एका ठिकाणी, असं भीती वाटायली. हां, परभणीकडे बघितले आता मी, दचकायलो मी, भीत भासली. गुरुजी दिवसभर बोलून इथं आलो, माझी पात्रता नसताना तुम्ही बोलावलं, आणि जी काही पात्रता आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामुळं माझं बाकी काहीच नाही. राहुल दादांचा काही दिवसापूर्वी फोन आला, त्यांनी सांगितलं गुरुजी दरवर्षी असतात. विकास महाराजांचं नाव सांगितलं, अनेक नावं सांगितले आणि येण्याचा योग आला. गावातील भजनी मंडळ, टाळकरी, गायक, वादक, कीर्तनकार सर्व इंगोले बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. इथं प्रयत्नवाद सांगितलंय तुकोबारायानं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. थोडं इको कमी करायचं दे, वा खनकल थोडं. ओल्या मुळाचं उदाहरण दिले, किती नाजूक आहे ना ते, बारीक आहे, नाजूक आहे, आणि भेदीत आहे ते खडकाचं अंग. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. कार्यसिद्धीला घेऊन जायचं असेल तर त्याच्याकडनं शिका. कोणाकडनं? ओल्या मुळाचं उदाहरण दिलंय. आणि मग तुकोबाराय बोलतायत, तुम्हाला आम्हाला काहीच अवघड नाही, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोची वरी. काही अवघड नाही या जगात जर प्रयत्न केले तर. मग तुकोबारायनं पुढचं छान उदाहरण दिलं. दोरे चिरा कापे पडला काचणी. दोरा सुद्धा चिऱ्याला, दगडाला वरखड निर्माण करू शकतो, काचणी पाडू शकतो, सातत्य असेल तर. विहिरीवरचा दोर आहे ना, विहिरीवरचा तो दोर विहिरीच्या त्या चिऱ्याला काचणी पाडतो, पडीला काचणी. अभ्यासानं सगळं शक्य आहे. अभ्यासे शेवणी विष पडे, विष पचवता येतं अभ्यासानं. हे उदाहरण दिलं तुकोबारायानं. आणि पुढचं सुंदर उदाहरण दिलं. आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस ते गर्भ जागा हळूहळू हळूहळू निर्माण करतो. 3-3.5 किलोचा गर्भ
एकदमच एकाएकी उदरामध्ये मावणारच नाही. तो हळूहळू हळूहळू जागा निर्माण करतो आणि मग तो 3-3.5 किलोचा गर्भ होतो. एकाएकी होत नाही. तुका म्हणे कैसा बैसण्याची ठाव आणि जठरी बाळा वाव एकाएकी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा. विठ्ठल 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 विठ्ठल. या जगात काहीच अशक्य नाही. मग प्रयत्नवादच सांगितला तर मग प्रारब्धवाद पण सांगितलाच की. प्रयत्नवाद सांगितला मग प्रारब्ध म्हणजे आपण म्हणतो ना नेहमी थोडी जंपलिंग इथं अशी होते. ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. हा प्रयत्नवाद नाही. हे प्रयत्नवादाचं नाही, हे प्रारब्धवादाचं समर्थन आहे. पण अगोदर प्रयत्न आणि मग प्रारब्ध. तुकोबारा आपल्याकडं अलीकडं गुरुजी एकतर प्रयत्नवादाचं समर्थन करणारी माणसं आहेत, नाहीतर प्रारब्धवादाचं समर्थन करणारी माणसं आहेत. पण तुकोबारायाने इथं दोन्हीचंही समर्थन केलं. पण समर्थन करतानाचा क्रम जर लक्षात घेतला तर आधी प्रयत्नवाद आहे आणि मग प्रारब्धवाद आहे. आपण अगोदरच म्हणतो ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते असू द्यावे. काहीच करायची गरज नाही. जसं ठेवलं तसंच राहा. पण आत्ताच नको, आधी प्रयत्न कर. आधी प्रयत्न कर आणि मग नाहीच प्रयत्नातून शक्य झालं. साधूनी बचनाग खाती तोळा तोळा अनेका ते डोळा पाहावेना. बचनाग म्हणजे विष. तोळा तोळा विष. थोडं थोडं विष खाऊन विष सुद्धा पचवता येतं. पूर्वी राजे महाराजे काय करायचे माहिती आहे का? थोडं थोडं विष खायचे. का? जर विष थोडं थोडं खायचे आपलं. जर कुणी विष प्रयोग केला तर आपण अगोदरच थोडं थोडं खाऊन खाऊन विष पचवण्याची सवय शरीराला लावलेली असते. असं काही करू नका तुम्ही. पूर्वी करायचे. थोडं थोडं विष खाऊन ते विष पचवण्याची सवय शरीराला लागावी म्हणून थोडं 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 विष पचवायचे ते. मग ते विष पचायचं. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा अनेका ते डोळा पाहावे ना. बघावं सुद्धा वाटत नाही. पुढं आणखीन एक. साधोनी भुजंग धरतील हाती आणि अनेक कापती देखून या. भुजंग म्हणजे साप पकडला जातो. साप पकडणारी माणसं साधनेनं साप सुद्धा पकडतात. साधनेनं साप सुद्धा धरता येतो. पण साधना असेल तर, प्रयत्न असतील तर शक्य आहे सगळं काही. प्रयत्न नसतील तर मग या जगात काहीच शक्य नाही. तू जसा विचार करशील ना तसा तुला म्हणजे माणूस तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू विचार करशील तसं. आणि तुकोबारायांनी या दोघांनाही मार्ग सांगितलेत. एकीकडं ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान म्हणणारे तुकोबाराय आज म्हणतायत या जगात काहीच अवघड नाही जर प्रयत्न केले तर. दोनाचे समर्थन आहे. पण ते समर्थन करतानाचा क्रम जो आहे तो क्रम असा आहे. आधी प्रयत्न कर प्रयत्न कर प्रयत्न कर. आणि प्रयत्न करूनही नाही जमलं तर हिरमसून जाऊ नको, नाराज होऊ नको. नाही ना यश आलं तुला, नाही ना यश आलं तुला, तुझ्या प्रारब्धात नव्हतं सोडून दे. ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. पण आधी प्रयत्न तर कर. प्रयत्न केल्यावर सगळं शक्य. जसा ज्याचा अधिकार आहे तसा मार्ग दावणारे संत आहेत. तुमचा अधिकार किती याच्यानुसार तुम्हाला दाखवलेला मार्ग आहे. तुमचा जसा अधिकार आहे तसं मार्गदर्शन तुकोबारायांचं. पण ते तुकोबाराय समजून घ्यायला, तुकोबारायांचे अभंग समजून घ्यायला, तुकोबारायानं सांगितलेला भगवंत समजून घ्यायला तुम्ही आम्ही कमी पडतो. चित्रपटात सांगितलेला देव कळतो, तुकोबारायानं सांगितलेला देव कळत नाही. बोलू का? चित्रपटामध्ये देवाचं वर्णन केलेलं असतं. चित्रपटामध्ये देवाची प्रतिमा तुमच्या समोर उभा केलेली असते. ही जी कल्पना असते ती चित्रपट निर्मात्याची असते. देव खरा नाहीये. खरा देव कसा आहे तुकोबारायांना माहिती आहे. खरा देव कसा आहे माऊलींना माहिती आहे. खरे देव तुकोबारायांना माहिती आहेत, माऊलींना माहिती आहेत. पण आम्हाला ते तुकोबारायांच्या कल्पनेतले देव कळले नाही, माऊलींच्या कल्पनेतले देव कळले नाही. अलीकडं आलेल्या निर्मात्यानं
त्याच्या कल्पनेतून जो देव आमच्या समोर मांडला तोच देव आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो सहज. वास्तविक की नाही बघा. पण तुकोबारानं सांगितलेला देव कळला का? माऊलींना सांगितलेला देव कळला का? नाही, सांगितलेलं पाठ केलं पण अर्थ नाही माहिती. आणि तुकोबारायच बोलतात, अर्थेविन पाठांतर कासया करावे आणि व्यर्थची मारावे. घोकून या उगाच. मला एक जण म्हणला, महाराज मला हरिपाठ उलटा पाठ आहे. म्हणलं हान मला मग आता. आणि तू सवाचा समजून घे ना, उलटा पाठ करायला सांगितलंय तुला कोणी? ज्ञान असून जर त्याचा अहंकार असेल ना तर त्या ज्ञानाचा उपयोगच नाही. ज्ञान आहे त्याचा अहंकार आहे, मग त्याचा उपयोग नाही हो. एक बोलू का, देवाला तुमचं ज्ञान नको आहे. देवाला फक्त एकच भूक आहे आणि ती भूक तुमच्याकडून भागते का? देवाला पाहिजे ते तुमचा नवसही नको, देवाला पाहिजे तुमचं नॉलेजही नको, देवाला पाहिजे तुमचा भपकाही नको, देवाला पाहिजे एकच तुमचा शुद्ध अंतकरणानं असलेला भाव. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती त्याला हवंय ते बस. पण देवाला जे हवंय ते तुकोबारेनं सांगितलं, माऊलींनं सांगितलं. आपण हवंय ते देत नाही, त्याला नको ते देतो. नारळ त्या दुकानदाराकडून असं वाजवून घेते लोक. पाणी आहे का? पाणी आहे का? कुणासाठी पाहायचंय? देवासाठी. तांब्यात भरून आणतात लोक, गिलासात भरून घरी आणतात, नारळ घेऊन जातात. असं मंदिरात गेल्यावर त्या दुकानदाराकडून खात्री करून पुन्हा पुन्हा आणलेलं नारळ असं फोडलं की बारीक तुकडा उडून असा कुठंतरी कोपऱ्यात जातोय. आणि ते कोपऱ्यात उडून गेलेला बारीक तुकडा असा उचलितोय, तुकडा इतका देवाला, आणि 2 खोबळे घेऊन घरी जातोय. देवाला एवढं कळत नसन का गडे? कोणालाही फसवावं पण त्याच्या समोर तिथंच नारळ फोडून त्याला फसवून निघून जाते. किती हुशार आहे हे. इथं पावसाला सुद्धा लोक म्हणतात, ये रे पावसा तुला देतो पैसा. म्हणजे पैसे घेतल्याशिवाय ते बी काम करीत नाही. किती व्यवस्था भारी आपली. काय हवंय देवाला त्यांनी सांगितलं. आणि प्रयत्नवादाच्या नंतर प्रारब्धवाद आहे त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं. ओलमुळे ना तू लय धड धाकट आहे रे गड्या, लय धड धाकट आहे. असं हिरमसून बसू नको, कणू नको, कुतू नको, रडू नको, दुसऱ्याच्या नावानं बोंबलू नको. तुझ्यात लय ताकद आहे आणि तुला मला अमुकच नाही तमुकच नाही
हे नव्हतं म्हणून मला जमलं नाही असलं रडक्या माणसाला सांगितलंय, हे बघ ते ओलमुळे ना ते नाही म्हणत खडकाला कसा भेदू. किती नाजूक आहे ना ते. तुम्ही ओलं मुळाचं बघा ना, इतकं नाजूक राहतं विकास बाबा, इतकं नाजूक राहतं ते. त्याचा स्पर्श असा गुरुजी जर खडकाला केला ना, असा खडकाला स्पर्श केला ना, आहे तसंच त्याच्यातून पाणी येईल. ओल्या मुळातून आहे तसं पाणी येईल. पण ते नाही म्हणतो, मी याला भेदून कसा जाऊ, मी याला भेदून कसा जाऊ. ते कणत नाही, कुतत नाही, रडत नाही, हिरमसून बसत नाही. ते त्याचं काम करत राहतं. ओले मुळं भेदी खडकाचे अंग. त्याला माहिती आहे कारण सिद्धच व्हायचं असेल, अपेक्षित यश मिळवायचंच असेल तर आपल्याला भेदून गेल्याशिवाय पर्याय नाही. किती बारीक निरीक्षण आहे रे तुकोबरायांचं, किती बारीक. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. रडू नका बाळांनो, अभ्यासाला लागा, कामाला लागा. भगवंतानं दिलेलं तुमचं हे जे गिफ्ट आहे ना, हे फार सुंदर दिलंय. ते खडकाला भेदून जाणाऱ्या मुळाला तितकी ताकद नाही दिली भगवंतानं. आणि ते नाही म्हणत मला देवानं हे दिलं नाही म्हणून. ते आपलं त्याचं काम करत राहतं, काम करत राहतं, काम करत राहतं. ते यशस्वी होतच होतं. कितीही कठीण खडक त्याला आडवा येऊ द्या. माणसाच्या आयुष्यात तर तसंच आहे गुरुजी. किती कठीण खडकं आवडी येऊ द्या, माणसानं शिकावं ओल्या मुळाकडून. कितीही खडकं आडवे येऊ द्या, त्याला भेदून जायची ताकद ठेवा सांगतोय अभंग. भेदून जा त्याला. असतात ना खडकं आडवे येणारे. मांजर आडवी गेली म्हणून कुठलंच काम बिघडत नाही. तो आडवा प्राणी आडवाच जाणार. उभ्या प्राण्यानं चांगल्या कामात आडवं जाऊ नये. काही फरक. आडवी जाणारी माणसं प्रत्येक, एक बोलू का, पतंगाची दोरी ना खाली ओढली तर पतंग कुठं जातो, वर जातो. माणसाचं बी तसंच आहे. त्याला खाली ओढणारे 2-4 दलिंदर असल्याशिवाय माणूस वर जातच नाही. 2-4 तरी माणसं, 2-4 तरी माणसं तुम्हाला नावं ठेवणारे असले पाहिजे. 2-4 तरी माणसं तुमच्यावर घाव घालणारे असले पाहिजे. आणि त्या 4-2 लोकांचा घाव सहन करण्याची ताकद तुमच्यात जर असेल ना, तर तुम्ही देव होणारे. लक्षात ठेवा, मी बोलत नाही साहोनिया घाय पाशानं देवची झाला पाहे. आणि तया ऋती दृढ मन करी साधाया कारण. 2-4 तरी माणसं तुमच्यावर बोलणारे पाहिजेत, 2-4 तरी जळणारे पाहिजेत. आणि असतेच ते पुढं जाणाऱ्या माणसाला आडवं येणारी माणसं. एक बोलू का, थोडं बोलतो स्पष्ट. पुढं जाणारी माणसं कधीच कुणावर जळत नाहीत आणि जळणारी माणसं कधीच प्रगती करत नाहीत. जळकी माणसं नाहीत पुढं जात बघा. दुसऱ्याला खाली ओढणारी माणसं कधी वर जात नाहीत आणि वर जाणारी माणसं कधी कुणाला खाली ओढत नाहीत. आणि म्हणून समाजातल्या या खडकांना बी हायचं नाही गड्या. उदाहरण दिले, ओलं मूळ खडकाचं अंग भेदून जातंय गड्या. तू तो माणूस आहे, सगळं दिलंय भगवंतानं तुला. आणि कशाला रडत बसतो, कशाला कणत बसतो, कशाला कुतत बसतो. किती उदाहरण आहेत बरं. प्रयत्नवाद सांगितला तुकोबरायानं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे, कारण अभ्यास तुका. असाध्य ते साध्य करिता साया, असाध्य ते जोरदार टाळ्या वाजवा, शाबाश. हे जगून दाखवलंय हा गुरुजी. तुकोबरायने हे जगून दाखवलंय. आधी केलंय, मग सांगितलंय, सगळं सहन केलंय, घाव सहन केलेत, मग साहोनिया टाके घाय पाशानं देवाची झाला पाहे, मग सांगितलंय. आधी प्रयत्न केले. तुकोबरायांचे प्रयत्न आहेत. नाहीच झालं प्रयत्नातून तर मात्र हिरमसून जाऊ नको. तुझा अधिकार तेवढा आहे. मग तुझ्या प्रारब्धात
नव्हतं ते, आता काय टेन्शन घेऊ नको, पण सगळं प्रारब्धावरच ठेवू नको ना. निवांत नको बसू. काल परवा आमच्या गावाकडे पोरगा असं मंदिरात बसलं होतं निवांत. म्हणलं कितवीला आहेस? म्हणलं 5वीला. शाळा भरल्यात ना आता, जाय ना 5वीला. ते म्हणलं काय करायचं शाळेत जाऊन? म्हणलं पुढं 7वी 8वी 9वी 10वीला जाशील. ते म्हणलं 10वीत गेल्यावर काय करायचं? म्हणलं 12वी 11वी 12वीला जाशील, ग्रॅज्युएशन होईल. ते म्हणलं ग्रॅज्युएशन होऊन काय करायचं? अरे म्हणलं नोकरी बिकरी लागन मस्तपैकी. ते म्हणलं नोकरी लागल्यावर काय करायचं? नोकरी लागल्यावर मस्त आराम करायचा. ते म्हणलं मग आता काय करतोय? असंच जर बसलात ना तर मग तो प्रारब्धवाद लगेचच स्वीकारला तुम्ही. आणि तुकोबा, मी नाही बोलत आहे, तुकोबाराय बोलतायत, लगेचच प्रारब्धवाद नका स्वीकारू. आधी प्रयत्न, आणि प्रयत्न अंती का असं आहे. प्रयत्न आधी, प्रयत्न आधी नाही, प्रयत्न अंती परमेश्वर. एवढूसच राज्य आहे गड्या. आणि आता शून्यातून विश्व निर्माण करणं काहीच नाही. ते औरंग्याकडे लई मोठं राज्य होतं, लई मोठं राज्य होतं. तो अफजल खान काही साधा नव्हता, लई मोठं जनावर अफजल खान. आणि त्याला फाडणं सोपं होय. त्याच्याकडे बघितलं तरी आपण म्हणलो असतो जाऊ दे आपलं, कशाला नादच नको करायचं. पण नाही नाही नाही, हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. प्रत्येक चंद्र लेखे वब्र विष्णुर विश्ववंदिता शहा शिव शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रत्येक पदाच्या चंद्राच्या खोलीप्रमाणे वाढत वाढत जाणार हे राज्य. हे लोकांच्या कल्याणासाठी आहे, विश्वाच्या कल्याणासाठी आहे, जगाच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारी. त्या जगद्गुरु तुकोबारायांची शिकवण राजा शिवछत्रपतीला. अफजल खान दिसतोय बलाढ्य, औरंग्या दिसतोय बलाढ्य, हारायचाय औरंग्याला बोलतोय शिवराजे औरंग्या. इथं माझ्याकडे ती माणसं आहे, लाख मिळले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भावनेनं एक एक मावळा मरायला तयार होतोय. जिथं माणसं माणसासाठी मरायला तयार होतात ते होतं स्वराज्य. आदिलशहाने यावं, इथं राज्य निर्माण करावं. नाव द्यावं आदिलशाही. कुतुबशहाने यावं, इथं राज्य निर्माण करावं. नाव द्यावं कुतुबशाही. मोगलांनी यावं, इथं राज्य निर्माण करावं. नाव द्यावं मोगलशाही. आदिलशहाची आदिलशाही, मोगलांची मोगलशाही, कुतुबशहाची कुतुबशाही, निजामशहाची निजामशाही. अरे भोसल्याने बी इथंच राज्य निर्माण केलं की, अरे भोसल्याने बी इथंच राज्य निर्माण केलं की. पण नाव नाही दिलं भोसले शाही, नाव दिलं स्वराज्य. राज्य स्वराज्य. इथल्या रयतेला वाटत होतं हे राज्य माझं आहे, गोरगरिबांना वाटत होतं हे राज्य माझं आहे, दीनदलितांना वाटत होतं हे राज्य माझं आहे, कष्टकऱ्यांना वाटत होतं हे राज्य माझं आहे. हे राज्य व्हावं हे तो जिजाऊ माँसाहेबांची इच्छा आहे. आई आऊसाहेबांना वाटलं हे राजा असं पोर मोठी यावं. आया बहिणीच्या किंकाळ्या बंद कराव्यात. आणि ते पोर जन्माला आलं, ते पोर जन्माला आलं 19 फेब्रुवारी 1630 रोजी. महाराष्ट्रातल्या किंकाळ्या बंद करण्यासाठी, आया बहिणीच्या किंकाळ्या बंद करण्यासाठी राजा शिवबाराजांचा जन्म झाला. 7व्या-8व्या वर्षी शिवबाराजांच्या हातात नांगर दिलाय. सोन्याच्या नांगरानं ही भूमी नांगरायची आहे. राजा तयार झालाय, राजा तयार झालाय. हे राज्य व्हावं ही जर जिजाऊ माँसाहेबांची इच्छा असेल, इथल्या गोरगरिबांना, दलितांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना वाटत असेल हे राज्य व्हावं तर ते आम्हाला निर्माण करायचं आहे. मग औरंग्या येऊ द्यात, अफजल खान येऊ द्यात, शाहिस्ते खान येऊ द्यात तुला 5-5 शहाला भिडायची ताकद जिजाऊ माँसाहेबांच्या त्या 8 वर्षाच्या लेकरामध्ये आली कुठून? 16व्या वर्षी शपथ घेतण्याची ताकद आली कुठून? 16व्या वर्षी शपथ घेतली तो दिवस, तो काळ. पाठीमागे जा. काय होतं? स्टेटस ठेवलं होतं, स्टोरी ठेवली होती फेसबुकला. सगळ्यांनी रायरेश्वरीच्या मंदिरात यायचं पोस्ट केली होती फेसबुकला. नाही, डीपी होता, व्हॉट्सअप डीपी शिवबाराजांचा. सगळ्यांनी यायचंय. आज 2000, 5000, 10,000 लोक स्टोरी पाहत असतील तुमची. लोक येतात किती? लाईक करणारे हजारो लाईक आहेत. तुम्हाला लाईक करणारे तुम्हाला लाईक करणारे हजारो लाईक आहेत. खरंच सांगा, मनातून तुम्हाला लाईक करणारे किती आहेत? बोटानं टच करून लाईक करणारे सोडा हो, हे बाजारू झालेत. मनातनं लाईक करणारे लोक किती आहेत? लाईक मोबाईलवर नव्हते करत, लाईक करत होते माझ्या राजाला. आणि म्हणून
म्हणून शपथ घेतली 16व्या वर्षी हे राज्य झालं पाहिजे. भेडला ना तो संकटाला, आहा, नडला बी मोठ्या मोठ्यांच्या सोबत. एक वाक्य लक्षात ठेवा, जी माणसं मोठ्या माणसासोबत भिडतात ना ती माणसं कधी छोटी राहत नाहीत, आणि जी माणसं छोट्याच्या नादी लागतात ना ते माणसं कधी मोठे होत नाहीत. चिल्लर माणसाच्या आणि गावातल्या लोकांच्या काय नादी लागता तुम्ही? तिकडे निफाडला जा, मोठा डॉन बघा, नाही तर नाशिकला जाऊन मोठा डॉन बघा. मोठ्या माणसाच्या नादी लागलेला माणूस कधी छोटा राहत नाही, आणि छोट्या माणसाच्या नादी लागलात की मग पुन्हा मोठे होत नाहीत. माझा राजा लागला नादी तो मोठ्यांच्या. मोठ मोठ ते सरदार जवा केले त्यांनी गार, जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. मोठ मोठ ते सरदार जवा गेले निघाल, मोठ मोठ ते सरदार जवा गेले त्यांनी गाल, जवा निघाले मैदानी शिवरायाची तलवार. त्या रायगडावरती माझ्या शिवरायाची मूर्ती, गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती, गेलं महाराजाचं सोनं माझ्या शिवबन थोर, जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार. नडला भिडला, मोठ्या मोठ्यांच्या नादी लागला, मोठ्यांच्या नादी लागला म्हणून माझा राजा मोठा झाला. छोट्याच्या नादी लागलेला माणूस कायम छोटा राहतो. हा, आणि म्हणून उदाहरण दिलंय, हे बघा, हिरमसून जाऊ नका, नाराज होऊ नका, आणि लगेच प्रारब्धाकडं वळू नका. क्रम लक्षात ठेवा. आधी प्रयत्नवाद आहे, आणि प्रयत्नवादासाठी उदाहरण दिलं बारीक छोट्याशा झाडाच्या मुळाचं. अभंगाचं पहिलं चरण. ओली मूळ भेदी शिका ओल्या मुळाकडून उदाहरण दिलं ओल्या मुळाचं. या जग तू भिडायला शिकलं पाहिजे. ओले मुळ भेदायला शिकलं पाहिजे, भिडायला शिकलं पाहिजे, आणि त्यासाठी थोडं उदार झालं पाहिजे. महापुरुषांची नावं घ्या ना, बघा ना,
भिडलेत, भेदलेत म्हणून महापुरुष झाले. मी माझ्या पोराला म्हणलो काल, माझं पोरग एक 6वीच्या वर्गात आहे, एक 8वीच्या वर्गात आहे. त्यांना म्हणलं, अरे बघा शिवाजी महाराज तुमच्या वयात होते, 16 वर्षी शपथ घेतली, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, जवळपास तुमचं तेच वय आहे. बघा बघा जरा बघा बघा, काहीतरी आदर्श घ्या घ्या, काही शिका. माझं पोरग मला म्हणला, तुमच्या वयात भगतसिंग राजगुरू सुखदेव होते तेव्हा फासाव गेले. बघा 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 जरा काहीतरी. विकास बाबा, पुढची पिढी आहे ना, ही मागच्या पिढीपेक्षा हुशारच असते, ती अपडेट असते. मी वर्गात एका पोराला विचारलं होतं, पुढं बसलेलं होतं, त्याला म्हणलं काय नाव आहे तुझं? तो म्हणला पांडू. मी म्हणलं देवाचं नाव आहे. पांडुरंग म्हणायचं, नुसतं पांडू म्हणायचं नाही, पुढं रंग लावायचं. त्याच्या बाजूला पोरग बसलं होतं, त्याचं नाव होतं बंडू. त्याला म्हणलं तुझं काय नाव आहे? तो म्हणला बंडू रंग. मागच्या पिढीपेक्षा ना पुढची पिढी हुशारच असते बरं का, तो निसर्गाचा नियमच. त्या पुढच्या पिढीला प्रयत्न बघा, अभंग कळले ना. मी माझ्या अभ्यासक्रमाला होते बुवा अभंग. आता मी शिकवायचं बंद केलं लेकरांना. मी शिक्षक होतो गुरुजी. 13 वर्ष नोकरी केली मी, 12-13 वर्ष केली बळच मळच. नॉन ग्रँडला केली. नॉन ग्रँड म्हणजे कळलं का? बिनपगारी. आणि त्या बघा, हां मला म्हणलं की कसं, त्या बघा बिनपगारी नोकरी करणं म्हणजे गुरुजी वनवास आहे तो. एका दिवसाचा रोजगार नाही भेटला तर कसं वाटतंय? एका दिवसाचा. मी 13 वर्ष पेमेंट न घेताच नोकरी केली. वनवासच आहे ना तो. मी 13 वर्षच वनवास केला, कारण मला रेकॉर्ड नव्हतं मोडायचं 14 वर्षाचं. या जगातच काही अशक्य नाही, पण तुमची भिडायची नडायची ताकद असली पाहिजे. भेदी खडकाचे अंग, पण भेदायची ताकद पाहिजे. आणि त्यासाठी काय करावं लागतं माहिती का? मरावं लागतंय, उदार व्हावं लागतंय, मरावं लागतंय. शुरा ठाव उंच स्थळी, पण मेला तर आणि मरायची तयारी ठेवली तर. शिवाकाशीत मरायला तयारच नसता झाला तर इतिहासात नाव राहिलं असतं. नाही. काय म्हणला माहिती का तो? राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. शिवबाराजानं शिवाकाशीतकडे पाहावं म्हणावं. शिवबाराजानं शिवाकाशीतकडे पाहावं म्हणावं. आत्ता आलास रे 6 महिन्यापूर्वी. तुझी माझी फार दिवसाची भेट नाही. आत्ता आलास, आत्ता 6 महिन्यापूर्वी, आणि मरायची गोष्ट करतोस कशा पायी राज? आम्ही गेलोत ना, आम्हासनी माहिती आहे आमच्या बगर काहीच राहत नाही बघा. आमच्या बगर काहीच राहत नाही बघा. पण राज, तुम्ही जगायला पाहिजे, कारण तुम्ही काय करताय बघा. आम्ही आमच्या पोटासाठी झटतो या, आणि तुम्ही काय करताय बघा. तुम्ही म्हणतायसा ना सर्वांचे पोटास लावणे आहे, सगळ्यांच्या पोटाला लावणारा जगला पाहिजे. एकट्याचं पोट भरणारा गेला तर काय फरक पडतो? तुम्ही हाय ना. मला एक जण म्हणला, कीर्तना शिवाजी महाराज सांगता तुम्ही. मी बोलू का? सासू सुना सांगण्यापेक्षा छत्रपती सांगणं किती श्रेष्ठ आहे. आणि पुढचं वाक्य बोलू का? ज्यांच्यामुळं सप्ताह होता, ज्यांच्यामुळं सप्ताह होतोय, ज्यांच्यामुळं तुम्ही आम्ही कीर्तन करतोय, त्यांना सप्त्यात का सांगू नये? का सांगू नये? अरे एकमेव जगद्गुरु तुकोबारा, एकमेव असा शिष्य आहे जगद्गुरु तुकोबारा यांचा. त्याच्याबद्दल जगद्गुरु तुकोबारानं लिहिलंय, त्याच्याबद्दल लिहिलंय, पण तिथपर्यंत जातच नाही आम्ही. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येते पंढरी राया, मज गोविशी कासया. कशाला दिलं ते? तुम्ही कळले ती उदाहरण. कुणाबद्दल लिहिलंय? राजाशनी सांगा आमचं सुख याच्यात नाही, असं राजाशनी सांगा तुमच्या, आमचं सुख याच्यात नाही. आणि राजाला म्हणावं आमचं सुख कशात आहे? तर त्या विठ्ठलाचं नाव घेण्यात आहे. आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, म्हणा विठ्ठल 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 विठ्ठलमुखी, म्हणा
नाही घेतलं, परत दिलं. ते तुकोबरायांचं वैराग्य आहे. पण देण्याची वृत्ती शिवराजांकडे होती, ती तुकोबरायांच्या प्रती असलेली शिवाजी महाराजांची भक्ती. आणि म्हणून भक्तिशक्तीचा संगम आहे. जगातली सगळ्यात श्रेष्ठ गुरु शिष्याची जोडी कोणती ना, मला दिसती ती जगद्गुरु तुकोबरायांची शिवरायांची जोडी. त्याच्याबद्दल लिहिलंय, शिवराजांबद्दल लिहिलंय तुकोबरायानं. ते कधी आलं पाहिजे आमच्यापर्यंत, कधी. म्हणून ते सांगणं गरजेचं आहे, उलट गरजेचं आहे, तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. एक बोलू का, चौकातले गणपती, घरातले गणपती चौकात आले की नाही? घरातले गणपती चौकात आले, पण चौकातले छत्रपती शिवाजी महाराज अजून घरात नाही गेले. आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती घरात जात नाही, घरातले छत्रपती आमच्या देवघरात जात नाही, आणि देवघरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार जोपर्यंत गर्भवती स्त्रीपर्यंत जात नाही, तोपर्यंत पुन्हा छत्रपती जन्माला येत नाही. आणि हे यावेसे वाटत असतील तर ते ऐकले पाहिजे, ते सांगितले पाहिजे. वाटत असेल ना यावं तर मग ते सांगितले पाहिजे. चला, शिवबाराजांना भिडलेत, नडलेत, घाबरले नाहीत. घाबरले असते तर स्वीकारलं नसतं. भेट स्वीकारली अफजल खानाची. भेट. आणि पुढं एक लक्षात ठेवा, मोठे मोठे संकट आहेत ना, हे सगळे अफजल खान, शाहिस्ते खान, शिवबाराजे पुढे आहेत, सगळ्याच्या पुढे आहेत. मोठे सरदार स्वतःच्या अंगावर घेतले, छोट्या छोट्या कामाला मावळ्यांना पाठवलं. पण मोठं संकट आलं की राजा स्वतःहून पुढे जायचा. मोठ्या संकटाला हिरमसून बसू नको, माघार घेऊ नको, निगेटिव्ह होऊ नको. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगात काहीच अशक्य नाही. तू करायला तयार पाहिजेस. मरेपर्यंत कर, मरेपर्यंत. मेलास तरी कीर्ती होईल तुझी. पण नड, भीड, तयारी राहू दे. निगेटिव्ह होऊ नको, पॉझिटिव्ह विचार कर. काय खरे. आत्ता कीर्तन संपलं समजा, आत्ता विकास महाराज. आणि इथं कोणाचा भरवसा काय आहे? कोणाचा भरवसा? आता तर भरवसाच नाही. आता कीर्तन संपलं समजा, नाही तर मीच मेलो. कोण? मीच मेलो समजा. महाराज कोण मेलं? मना मोकळ्या म्हणा ना तुम्ही. मेलो समजा. काही गॅरंटी आहे का आई? काही गॅरंटी आहे का माझी? काही भरवसा आहे का? आत्ता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यास मी मेलो समजा. कोण मेलं? आई. तुम्ही. हा, असं मोकळ्या मानानं म्हणा. मेलो समजा मी. इथं कोणी रडन का माझ्या नावानं? कोणी रडन का इथं? नाही. इथं काय संबंध रडायचा? ते विचारता नाही, कोणी आणलं होतं, कुठून आणलं होतं, गाव कोणचं यांचं. मग ते सांगतील बिडून आणले होते ते. मग मला मी 2-4 जण उचलतील इथलं. आताच नाही, कीर्तन संपल्यावर मेल्यावर. असं मग 2-4 जण गावातले लोक येतील, उचलतील. आता आमचे चालक तर रडतील ना, ते रोज सोबत आहेत, रडतील ना. ते त्यांना माहिती आहे ना मी काय आहे, रडतील ते. तुम्ही कोणी रडणार नाही. तुमच्यातले 2-4 माणसं येतील, तुमच्यापैकीच कोणाची तरी गाडी घेतील, मला उचलून गाडीत टाकतील. आता हे शिवचरित्रकार नाही, हे ट्रेनर नाही, हे लेखक नाही, वक्ता नाही, व्याख्याता नाही, काहीच नाही. मला एकच नाव असेल, बॉडी. माझी बॉडी आणि गावातली तुमची कुणाची बी गाडी मला घेऊन जायला. आणि मग गाडीत टाकलं जाईल, माझ्या गावाकडे नेलं जाईल. गावाकडे नेल्याच्या नंतर मात्र गावाकडं माझ्या नावानं रडतील का नाही? कोण कोण रडन? आई खरं सांगा. आई रडेल. आणखीन बायको रडतील. किती वेळ रडतील बरं? नाही, नॉनस्टॉप किती वेळ रडतील? कुठवर न्यूज तर मसन वाट्यात. कुणाला? मला मसन वाट्यात. हा, आता जमलं. आणि एकदा मसन वाट्यात मला नेलं की आमच्या इकडं 4 माणसं आहेत, तिकडे घेऊन जातील. तुमच्याकडं 8, 4च ना. 4 माणसं घेऊन जातील. एकदा सरनाव टाकतील मला, आणि सरनाव असं टाकलं की आता काय करायचंय? काय करायचंय? सरनाव कोण आहे? महाराज आहे. हा, आता काय करायचंय महाराजाला? आग नका देऊ, पाणी पाजा ना आधी. पाणी तर पाजा. पाणी पाजायचंय. पाणी पाजल्यावर पुन्हा लाकडं टाकणार, आणि पुन्हा माझ्या थोरल्या पोराच्या हातानं काय करणार? मला पेटवून देणार मला. आणि सगळेच्या सगळे महागारी येणार. आणि महागारी येताना रडण्याचा वेग बघा तुम्ही. जाताना जो आवेश असतो ना रडण्याचा, तो येताना नसतो.
येताना वेगळंच रडणं असतं. झालं, परत येतील. एकदा आले, माझा फोटो खुर्चीवर, विकास बाबा माझा फोटो असा खुर्चीवर रे. कशाचा शिवचरित्र कारण, कशाचा व्याख्याता आणि कशाचा ट्रेनर आणि कशाचा प्रशिक्षकन. कोण विचारतं तुला? तुझी बॉडी जळाली आता? आता मी जिवंत आहे का? हाय पण उदाहरणात नाही. हा तेव्हा का हा असं. आता मी नाही, माझा फोटो आहे आता कुठं? माझ्या घरी असा. आणि मग त्या ऐका ना, माझी प्रॉपर्टी माझी आहे का आता मी गेल्यावर? नाही. माझा बंगला माझा का, माझा फ्लॅट माझा का, माझा प्लॉट माझा का, माझी इस्टेट माझी का, माझी जमीन माझी नाही, माझा फ्लॅट माझा नाही, प्लॉट माझा नाही, सोनं नाणं माझं नाही, बँक बॅलन्स माझं नाही. हे सगळं कुणाचं होणार आहे? पोरांचं होणार आहे की नाही? हा, फोटोच्या समोर लावलेल्या अगरबत्त्या माझ्या. अगरबत्त्यातून निघालेला धूर पण माझाच आहे की नाही? धूर राहणार आहे का? तो संपला. अगरबत्त्या राहणार आहेत का? निघून जाणार. हा, तो फोटोला घातलेला हार पण माझाच. फोटो विकास बाबा असा फोटो हारासहित उचलला जाईल 10-15 दिवसानं. आणि हारासहित उचलला जाईल आणि भिंतीवर ठोकण्यासाठी असा हातोडा घेतला जाईल आणि मग हातोड्यानं फोटो असा माझा खिळ्यानं असा बस भिंत पडन. बस 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 भिंत. फोटो गेला भिंतीला. आता बघा ना, आता सगळे मस्तपैकी घरात जेवण चालू होतील. मस्त, आता काही दुःख नाही मी गेल्याचं. मस्त जेवण चालू होतील आणि मी त्या भिंतीतल्या फोटोतूनच पाहिल टोकूमोकू बघतोयच चांगला. त्या बघा बाकीचे खात राहतील मस्तपैकी मजात. काय संबंध नाही आता, रडायचा संबंध नाही, पडायचा नाही, संपला विषय संपला. मी माझं सांगत नाही, आपल्यापैकी प्रत्येकाचं हेच होणार आहे. बहीण कुणाची भाव कुणाचा, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोणाचे सगळे सोयरे, आता एकदा विकास महाराजांसाठी जोरदार, आता एकदा महाराजांसाठी बाळासाठी, आता 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 एकदाच ना ह्या सिस्टीम वाल्यासाठी वाजवाच एकदा. आता 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 माझ्यासाठी वाजवा एकदा, माझ्यासाठी काही हे बघ ना, हे बघा आता ना शिवचरित्रकार ना ट्रेनर ना वक्ता ना काहीच नाही, सगळ्यांचं हेच होणार आहे. तुम्ही गेल्यानंतर तुमचं माग काही राहणार नाही. अरे पण गेल्यावर राहतं ना माग, माग कुणाचं राहतं? ज्याची कीर्ती चांगली तो माग शिल्लक राहतो. उत्तमाची एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची मोरे
खरंच गुरुजी श्रोता श्रोता भारी आहेत. आता तुमच्यासाठी मी वाजवतो एकटा तेव्हा. भारी भाषा कळते ना पण इकडे तर बीडची भाषा थोडी रप आहे ना. तसं मी पुण्यात राहतो. माझं ट्रेनिंग गुरुजी माझं ट्रेनिंग सेंटर आहे पुण्यात. मी पुढारी लोकांना भाषणं शिकवण्याचं काम माऊली माझ्याकडून करून घेतात. मोठं काम आहे. वक्तृत्वाच्या अंधारात असलेली माणसं वक्तृत्वाचे अनेक लोक उजाडात आणली आणि 2000+ व्हिडिओ फक्त भाषण कला या विषयावर देण्याचं काम माझ्याकडून घडलं. ते माऊलीने करून घेतलं. 2000+ हा. तुम्ही यूट्यूबला नुसतं भाषण कला जरी टाकलं ना, गुगलला बी नुसतं भाषण कला माहिती एवढं जरी टाकलं ना तरी ते माझंच नाव पुढं करतंय. ते गुगलसोबत पार्टनरशिप केली मी. हो ना. ते बघा पार्टनरशिप बी करायची तर मोठ्या संघ. हे माऊलींनी आपण नाही ते करून घेत आहेत माऊली. 2000 व्हिडिओ. खरंच मला वाटत नाही हो कधी स्वतःबद्दल सुद्धा. करत राहा. सगळं होत राहतंय. ओलेमुळं भेदी खडकाचे अंग. भिडत राहा आणि कुठपर्यंत करा. जोपर्यंत करणं शक्य आहे तोपर्यंत करा. हिरमसून जाऊ नका बरं का. तो दोरा आहे ना दोरा तो दगडावर घासून घासून दगडाला सुद्धा काचणी पाडतय. तुकोबारायनं उदाहरण दिलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये 3ऱ्या चरणामध्ये. दोरे का पेचीरा पडा दोरे का पेचीरा पडता कातनी दोरे का अभ्यासे सेवणी विष पडे अभ्यासे सेवणी विषा पडे नवी ऐसे काही नाही अवघड नवे ऐसे काही नाही अवघड नवे ऐसे काही नाही अवघड नवे ऐसे काही नाही अवघड अवघड नाही नवे ऐसे काही नाही अवघड नाही काहीच नाही. उदाहरण दिले. दोरे चिरा कापे पडेला काचणी अभ्यास सेवनी विष पडे नव्हे असे काही नाही अवघड नाही कैवाड तोची वरी. तू कामाला तर लाग. एकदा कामाला लागलास ना सगळं शक्य आहे. फक्त हिरमसून बसू नको. प्रयत्न कर प्रयत्न कर प्रयत्न कर. ट्राय बट डोंट क्राय. काय रडत बसतोस. किती उदाहरणं दिलेत. दोऱ्याचं दिलं. किती उदाहरणं दिलेत. मुळाचं दिलं. किती उदाहरणं दिलेत. हे सगळं शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगात काही अशक्य नाही. माझ्याकडे बरेच लोक येते तो तुम्ही लय भारी बोलता. आम्हाला उठून बोलायला धाडसच होत नाही. थरथर होतं धडधड होतं लटलट होतं. वेळेवर आठवत नाही. भाषण करायला गेले की सगळा गोंधळच होतो. मी कित्येक वेळा माझ्या 2000 व्हिडिओमधले 100 व्हिडिओ तरी असे आहेत की हे फक्त पहिल्यांदाच होतं. एकदा माईक हातात घेतला, 2दा घेतला, 3दा घेतला, 4थ्यांदा, 5व्यांदा, 6व्या वेळेला आणि 7व्या वेळेला तुमची भीती राहत नाही. हळूहळू हळूहळू भीती कमी होते. हळूहळू भीती कमी होते. हळूहळू ते भेदून जातंय ना खडकाचं अंग सुद्धा. तुमच्या मनातली भीती का नाही कमी होणार. निश्चयाचे बळ तुका मानतेची फळ निश्चयाचे बळ तुका मानतेची फळ निश्चयाचे बळ तुका
सांगतो तर आपण निश्चय करायचा. शक्य सकाळी उठायचं आणि व्यायाम करायचा सांगतात लोक, करायला कोण तयार आहे? मला एक जण म्हणला, महाराज जरा जरा बॉडी बनवा. म्हणला काय करायचं? म्हणला सकाळी रोज पहाटे 5ला उठायचं आणि पळायचं. म्हणला पहाटे 5ला उठायचं आणि पळायचं. म्हणला रोज सकाळी पहाटे 5ला उठायचं आणि पळायचं. म्हणलं तुम्ही केव्हापासून पळतात? म्हणला मला बी उद्यापासून पळायचं. तेव्हा का मला आपण सल्ला देतोय, निश्चय आपण केला. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची पण तुझी तयारी ठेव. काय शिकवलंय आज तू खूप बरं आहे ना बघा, काय सांगितलंय ना आज. प्रारब्ध आहे पण ते प्रयत्नाच्या नंतर आहे. तू आधीच कशाला प्रारब्ध आणतो रे? किती उदाहरणं. मला असं ना इकडं आलं निफाडला की माणसं असं पांढरे कपडे बरं का सगळ्याचे, थोडे लोक आहेत कलरचे कपडे घातले. ते बघा ते म्हणते महाराजाचं आमच्याकडे लक्ष घे. नाही एवढे पांढरे कपडे, एवढ्या टोप्या. इकडं आल्यावर नगर साईट इकडं भारी वाटतो. भाषा तुमची भाषा बी आम्हाला वेगळी वाटते जरा. आणि जरा इकडे गेलं ना खाली बुलढाण्याकडं, फोन करतात लोक, येऊन राहिले का महाराज? खाऊन राहिले का महाराज? पिऊन राहिले का महाराज? पाणी. आणि तिकडे लातूरकडे गेलं ना गुरुजी, तिकडची भाषा, महाराज कुठवर आलाव? महाराज आलाव का? महाराज गेलाव का? इकडची. त्या कोल्हापूरकडची बघितली का? मी त्या दिवशी कीर्तन झालं मस्त, कीर्तना पवाडा बिवाडा म्हणलो, झाला कमी जास्त पण म्हणलो माझ्या पद्धतीने गुरुजी. असा पवाडा झाला कीर्तनात, आणि पवाडा बिवाडा झाल्यावर ते जयंतीनिमित्त कीर्तन होतं. असा फेटा घेतला मी, काढला आणि पब्लिकमधून चाललो. एक माणूस कोल्हापूरचं सांगायलोय, एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणत होतो, काय कीर्तन केलं रांडीच्यानं हा. सहज आहे ना, सहज आहे. बोली भाषा आहे ती. आमच्या इकडचा फोन आला ना सहज आहे ती, आपली आपली बोली भाषा आहे ती. आमच्या जिल्ह्यातला फोन आला ना लगेच कळतो. मी पुण्यात राहतो, माझ्या जिल्ह्यातला फोन आला ना तो लगेच, ते पहिलं हॅलो म्हणत नाही, ते रामकृष्ण हरी म्हणत नाही, ते म्हणते आयला तुम्हाला लागला का. ते बघा सहज आहे ते, सहज. ज्याची त्याची भाषा ना सहज आहे. पण खरंच माणसं इकडं आल्यावर पास आहा. फक्त जाता जाताच्या काही विनंत्या करणाऱ्या गड्या हो तुम्हाला. प्रयत्न केले तर या जगात काहीच अशक्य नाही, काहीच अशक्य नाही. खरं तर हे लेकरं पाहिजेत या कीर्तनाला, मुलं पाहिजेत है की नाही या कीर्तनाला. तुम्ही म्हणाला आता तुम्ही आता आम्हाला प्रयत्न करायला लावताय का? पोर लेकरं पाहिजेत, अभ्यास त्यांना करायचा. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नव्हे ऐसे काही, त्यांना ऐकणं गरजेचं आहे. बोलू का थोडंसं? आपल्या मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही 20% हुशारच असते, तो निसर्गाचा नियम आहे. मी 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो. पोराला विचारलं, इंग्रजीत अलीकडे कसं म्हणायचं? ते म्हणला काय योगायोग बघा विकास गुरुजी. ते म्हणला इंग्रजीत एखाद्याला अलीकडे म्हणायचं असेल तर कमियर म्हणायचं. मला वाटलं हुशार आहे काय किती, पण त्याला तेवढंच येत होतं. मग मी त्याला लगेच दुसरा प्रश्न विचारला, आता इंग्रजीत एखाद्याला पलीकडं जा कसं म्हणायचं? ते म्हणला मग कामून म्हणायचं. तेव्हा मी म्हणलो नाही म्हणायचं नाही, पण वेळ आली आपल्यावर एखाद्याला पलीकडं जा म्हणायची तर इंग्रजीत कसं म्हणायचं? ते म्हणला लईच आपल्यावर तशी वेळ आली तर आपण आधी पलीकडं जायचं आणि त्याला कमियर म्हणायचं. मागच्या पिढीपेक्षा हुशारच आहेत त्या, तो निसर्गाचा नियमच आहे. माझ्या 5वीच्या वर्गातली एक पोरग माझं असे किराणा दुकानाकडे गेलो गावात, आणि त्या किराणा दुकानदाराच्या इथं शेंगदाण्याचं पोतं मिठाचं पोतं असं उघडच असतं बघा ग्रामीण भागामध्ये. मी बसलो होतो दुकानदाराला बोलत, दुकानदार माझ्याशी बोलत होता, मी दुकानदाराला बोलत होतो, आणि माझं पोरग त्या शेंगदाण्याच्या पोत्याकडे बघत होतो. दुकानदाराच्या लक्षात आलं याला शेंगदाणे खायचे, माझ्या बी लक्षात आलं. दुकानदार म्हणतो घे की एक मुठभर खाय. माझं पोरग म्हणते नको. अरे घे म्हणला खा, आपलं दुकान आहे. पोरग म्हणतोय नको. शेवट पोरग घ्यायना म्हणून काय केलं, दुकानदारानं त्याचा हात असा त्या पोत्यात घातला, मुठभर शेंगदाणे घेतले, माझ्या पोरानं अशा माझ्या पोराकडे लांबवले, माझ्या पोरानं अशी अंगाडक्याची वटी केली, ह्याच्यात टाका म्हणला. घरी गेलो मी, त्याला घरी गेल्या विचारलं तुझ्या हातानं कामून घेत नव्हतास? कामून घेत नव्हतास? तेव्हा म्हणला कळतंय का मग हात केवढा, दुकानदाराचा केवढा होता. गुरुजी त्या लेकरांना प्रारब्ध, त्या लेकरांना प्रयत्नवाद कळला ना, त्या लेकरांना प्रयत्नवाद कळला ना, झालं सक्सेस आपण.
त्यांना कळणं गरजेचं आहे. प्रयत्न केलं तर शक्यच आहे, सगळं शक्य आहे. अरे त्या राजानं तो अफजल खान संपवला रे. हे साधं होतं का ते जनावर? तो राजानं त्या अरे काय 65-70 किलोचा माणूस एकीकडं आणि 300 किलोचा माणूस एकीकडं, अशी कुठं कुस्ती असती का? मैदानातले 2 पैलवान काय म्हणतात, वजन करा आणि सारख्या वजनाचे पैलवान लावा. माझ्या राजानं असं नाही म्हटलं. येऊ द्या, तो स्वराज्य द्रोही आहे ना, त्याला मारणार. मग त्याची जात कुठली, धर्म कोणता आहे, अजिबात काय देणं घेणं नाही. स्वराज्य द्रोही आहे ना, मग त्याला मी मारणार. म्हणजे ठरलं होतं. अरे म्हणून त्या राजाचं गुणगान गायलं जातं. उगाच नाही. अरे म्हणून यावं त्या शाहिरानं म्हणावं, गुणगान गावा. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, शाहिरा महाराष्ट्राचा, शाहिरा महाराष्ट्राचा. शिवशक्तीचा गुणगानाची शेवटचे 5 अंक आनंदात, उत्साहात आणि माझ्या राजाचं नाव घेतल्यावर अरे अंगावर शहरे हो. जोरदार सगळ्याची वर हात करून टाळी. एक टाळी, एक ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभ. डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, डपावर थाप तुंतुण्याचा, शाहिरा महाराष्ट्राचा, शाहिरा महाराष्ट्राचा. गोरगरिबांना, शेतकऱ्यांना वाटत होतं हे राज्य व्हावं. कारण तो राजा म्हणत होता शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला बी हात लावायचा नाही, नाहीतर तुमचे हात गलत केले जाते. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला बी हात लावायचा नाही, नाहीतर तुमचे हात हरण केले जातील. स्वतःच्या सैन्याला शिवराजानं असा दम दिलाय. आधी शेतकरी हे स्वराज्य एका पारड्यात टाकावं आणि शेतकरी एका पारड्यात टाकावं. शेतकऱ्याचं पारडं असेल. स्वराज्य हे रयतेसाठी आहे. रयतेचा राजा, जाणता राजा, दीनदलिता राजा. म्हणून राजाचं गुणगान शाहिराज टपाच्या खापावर दाखवे आणि मनावर संसाला
शाहिरीचा गजगजविला शाहिरीचा गजगजविला शाहिरी देशाचा पवाड्या मला सांगा मिरचीचं पेट किती महत्वाचं. मिरच्या निसून झाल्यावर ऐकू नको. मिरच्या निसून झाल्यावर देठाचं काय करता? तळून खाता, फेकून देता. फेकून द्यायच्या देठाला सुद्धा राजानं किंमत दिली आहे. फेकून द्यायच्या देठाला काय कामाचं ते, पण तरी बी शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला बी हात लावू नका. अफजल खानाला मारलेलं कुणी बी सांगितलं हो, पण अफजल खान 2 तास वाट बघत होता आणि 2 तासानं मुद्दाम उशिरा मारला. गनिमी कावा. कावा हा शब्द उलटा करा, वाका होतो. 2 पावलं मागं या. ज्याला मागं येता येतं ना त्याला पुढं जाता येतं. ज्याला मागं येताच येत नाही त्याला पुढं जाता येत नाही. झुकायला शिका, वाकायला शिका, नमायलाही शिका. शिवचरित्र शिकवत आहे. अफजल खानला भेटायची वेळ किती ठरली होती? सकाळी 10 वाजता. 10 वाजता 10:30 वाजले तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. 11 वाजले तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. 11:15 वाजले तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. 11:30 वाजले तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. 11:15 वाजले होते तरी माझ्या राजानं गड नाही सोडला. अफजल खान वाट बघत होता आणि शामियान्यामध्ये ना नुसता चक्रा मारित होता. चक्रा इकडून तिकडं तिकडून इकडं. चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. 12 आता वाजले की 12 आणि मग गड सोडला 12 वाजता. कारण काय 12 वाजता गड सोडण्याचं? सूर्याची किरण सरळ खाली येतात ना. खालच्या माणसाला वर बघितलं ना अस्पष्ट दिसतंय आणि वरच्या माणसाला खाली बघितलं ना स्पष्ट दिसतंय. बारीक बारीक गोष्टी आहे शिवचरित्रात. 12 वाजता निरोप घेतलाय राजानं. 12 वाजता निरोप घेतलाय. 2 तास आणि मग माझ्या राजाने निरोप घेतला. प्रतापराव महाराजांना निरोप घेतला. बोलतो कसा आइए सेवा आइए 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 दौलत तुम्हाला वाचवायला येऊ शकत नाही. एक जीवा मित्र आयुष्यात असला पाहिजे हे शिवचरित्र शिकवतं. आणि खानाच्या समोर आला आणि
शिवराजाला आलिंगन देण्यासाठी शिवराज पुढे खान पूर्ण आलाय आलिंगन दिलंय एवढ्यामध्ये शिवराजाला आलिंगन देताना खान मान दाबतो शिवराजाची हातात तबिजवा घेतलाय शिवराजाला दगा दिला खानाना आणि त्यावेळी शिवराजाला कट्यारीचा वार केलाय वाघ घातली त्यावेळी खानच ओरडतोय दगा 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 खान मेला माझ्याकडे काय बघायला मेला हा, पण मारला तो डोक्यानं ताकद कुठं बी दाखवायची नाही जिथं युक्ती काम करते तिथं शक्ती दाखवायची गरज पडत नाही हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं मरेपर्यंत झटावं मरेपर्यंत झगडावं त्याचं नाव इतिहासात राहतं हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं आणि तुकोबारायनं तेच सांगितलं एकाएकी काहीच होत नाही साधं लेकरू सुद्धा जठरामध्ये जागा निर्माण करतं ना ते हळूहळू करतं विठोबार कुमार Bye.